गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पाठ 20वा मुलांनी काढलेली चित्रे 2. आता या चित्रांबद्दल आपण काल डिस्कस केलं होतं शनिवारी. तर हे सगळे चित्र तुम्हाला निरीक्षण करायचे होते आणि यावरची प्रश्नांची उत्तरं आपण तोंडी बघितली होती, हो की नाही. आज आपल्याला लिहायची आहेत. तर हे बघा, हे चित्र दिसतात आहे. याचे एक तर तुम्ही झेरॉक्स काढा किंवा ज्याप्रमाणे मी चित्र नंबर 1 चित्र नंबर 2 असं लिहिलं आहे तसं लिहून प्रश्नांची उत्तरं लिहायची. चित्र काढली तर जास्त चांगलं होईल. झेरॉक्स काढून घ्यायची म्हणजे ते चित्र कापून व्यवस्थित तुम्हाला चित्र क्रमांक 1 चित्र क्रमांक 2 अशाप्रमाणे ते चिपकवायची आणि त्याच्याच खाली त्याचे प्रश्न उत्तरं लिहायची आहेत. ठीक आहे. तर लक्ष द्या. आता एक एक चित्र आपण बघणार आहोत आणि प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. ठीक आहे. लक्ष द्या. आधी बघून घ्या आणि मग तशा पद्धतीने तुम्हाला वहीत लिहायचं आहे. लक्ष द्या. बघा, मुलांनी काढलेली चित्र. पहिले पाठाचं नाव टाकायचं आहे व्यवस्थित. मग प्रश्न पहिला, खालील चित्रे पहा, प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील चित्रे पहा, प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, चित्र क्रमांक 1. बघा, मी झूम करून दाखवते तुम्हाला. असंच्या असं चित्र तुम्हाला कलरफुल नाही काढलं तरी चालेल. ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही प्रिंटआउट म्हणजे झेरॉक्स काढू शकता. ती काढायची आणि व्यवस्थित कापून व्यवस्थित चिपकवायची. ठीक आहे. आणि प्रश्न उत्तरं लिहायची. बघा, या चित्रात काय बनवत आहे? या चित्रात काय बनवत आहे? उत्तर काय आहे? या चित्रात माठ किंवा मडकी बनवत आहेत. म्हणजेच काय, माठालाच काय म्हणतात? मडकी. मडकं एक, मडकी अनेक. एक वचन अनेक वचन शिकलोय आपण त्याचप्रमाणे. आता बघा दुसरा प्रश्न. बघा, या वस्तू बनवणाऱ्यांना काय म्हणतात? ही जी वस्तू बनवत आहे ते आजोबा, त्यांना काय म्हणायचं? विशिष्ट नाव असतं. या वस्तू बनवणाऱ्यांना कुंभार असे म्हणतात. काय म्हणतात? या वस्तू बनवणाऱ्यांना कुंभार असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा दुसरं चित्र. बघा, या चित्रात पतंग कोण उडवत आहे? या चित्रात पतंग कोण उडवत आहे? चित्रात पतंग मुलगा उडवत आहे. चित्रात पतंग मुलगा उडवत आहे. दुसरा प्रश्न बघा. आ, त्याला आपण नंबर दिलाय. अ, आ, ई, ई असे नंबर दिले. आता आ प्रश्न पहा. चित्रात मुलगा कशात बसला आहे? चित्रात मुलगा कशात बसला आहे? तर काय येईल? चित्रात मुलगा नावेत किंवा होडीत किंवा कंसात बोट, बोट इंग्लिशमध्ये म्हणतात. ते तुम्हाला समजण्याकरता मी लिहून दिलेलं आहे, पण मराठीतच उत्तर लिहायचं आहे. चित्रात मुलगा नावेत किंवा ऑब्लिक दिलाय त्याला होडीत बसला आहे. आता ई प्रश्न बघा. चित्रात दिसणारी झाडे कशाची आहेत? चित्रात दिसणारी झाडे कशाची आहेत? बघा चित्र बघा कशाची आहेत. तुम्हाला ओळखायला येईलच, नक्कीच येईल. मी काल डिस्कस पण केलं होतं. बघा, झूम करून दाखवते. दिसतंय? हां. तर चित्रात दिसणारी झाडे नारळाची आहेत. नारळाची आहेत. इथे थोडंसं कटलेलं आहे, ते तुम्ही जेव्हा तुम्हाला PDF टाकेल तेव्हा त्याच्यातनं लिहून घ्याल. ठीक आहे. आता बघा नंतरचं चित्र. बघा, तिसरं चित्र बघा. या चित्रातील मुलांबरोबर पाहुणा कोण दिसत आहे? या चित्रातील मुलांबरोबर पाहुणा कोण दिसत आहे? या चित्रातील मुलांबरोबर पाहुणा डोरेमॉन दिसत आहे. कोण दिसत आहे? डोरेमॉन दिसत आहे. बाकी याच्यात काहीही वर्णन दिलेलं नाही आहे. एका जंगलातला असा फोटो दिसतोय हा. त्यामध्ये मुलं मुली असे फिरून राहिले आहे खेळताना. तुम्ही डोरेमॉन सिरियल बघितलं असेल ना, बघताच बहुतेक, है ना. तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल, हो ना, तिथला हा सीन आहे. ठीक आहे. बघा, आता पुढचं चित्र बघूया. या चित्रात कोणता पक्षी दिसत आहे? कोणता पक्षी दिसत आहे?
या चित्रात कोणता पक्षी दिसत आहे? चित्र व्यवस्थित बघायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. हं? आणि मगच लिहायचं आहे. तुमची निरीक्षण शक्ती ही वाढली पाहिजे, म्हणून हा पाठ तुमच्या अभ्यासाला दिलेला आहे. हो ना? बघा, या चित्रात कोंबडी हा पक्षी दिसत आहे. याला पक्षीसुद्धा म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण की कोंबडी उडते सुद्धा. खूप हवेत म्हणजे आकाशात नाही उडत, पण तिला पंख असल्यामुळे ती छोटीशी उडी घेऊ शकते. म्हणून तिला पक्षी म्हटलेलं आहे. लक्षात घ्या. या चित्रात कोंबडी हा पक्षी दिसत आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा प्रश्न पहा. या चित्राला धरून आहे. त्याच्या चोचीचा रंग कोणता आहे? बघा, त्याच्या चोचीचा रंग कोणता आहे? व्हेरी गुड. बघा आता, त्याच्या चोचीचा रंग लाल आहे. त्याच्या चोचीचा रंग लाल आहे. बघा, लाल आहे का? दिसतोय का? बघा झूम करून. येस, व्हेरी गुड. आता बघा तिसरा प्रश्न बघा. चित्रात पक्ष्याच्या पिल्लांची संख्या किती आहे? चित्रात पक्ष्याच्या पिल्लांची संख्या किती आहे? आता परत बघा, पक्षी किती आहेत? किती पक्षी दिसतात आहे? पिल्लं किती दिसतात आहे? व्हेरी गुड. आता बघा, असं लिहायचं मग. चित्रात पक्ष्याच्या पिल्लांची संख्या 2 आहे. चित्रात पक्ष्याच्या पिल्लांची संख्या 2 आहे. व्हेरी गुड. असं व्यवस्थित सुंदर अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे बरं का. अक्षर जर चांगले काढले तर तुम्हाला व्यवस्थित समजेल आपण काय लिहितो आहे. आणि अक्षरं जर सुधारायचे असतील तर आता तुमच्या याच वयात तुम्हाला नीटनेटकं लिहिणं जरुरी आहे. मग खूप मोठे झाल्यावर तुम्ही म्हणाल मी माझे अक्षर सुधारतो, तर सुधारणा होत नाही. ते घाणेरडे अक्षरं काढायची सवय झाली तर घाणेरडेच अक्षरं निघतात. त्यामुळे लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे बरं का हे. एखाद्याला तुम्हाला एखादा प्रश्न नाही समजला तर विचारून घ्यायचं, पण अक्षर नीट काढायचं आणि व्यवस्थितच लिहायचं, शुद्धच लिहायचं. ठीक आहे. आता पुढचं चित्र बघूया. 5वं चित्र बघा, कशाचं आहे बघूया आपण. या चित्रात असणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगा. या चित्रात असणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगा. आता जी वस्तू आपल्याला दिसते आहे ती लिहायची. आता मला काय काय दिसलं मी ते लिहिलं. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही दिसत असेल तर ते सुद्धा लिहायचं. वस्तू म्हटलेलं आहे बरं का. वस्तूमध्ये काय काय गणलं जातं हे आपण मागच्या पिरियडला जेव्हा आपण एक पाठ शिकलो होतो, एकवचन अनेकवचन, त्यामध्ये आपण शिकलो होतो, हो की नाही? म्हणून लक्ष देऊन व्यवस्थित लिहायचं आहे. बघा, वस्तू कोणत्या कोणत्या आहे? जेवणाचा डबा, पेला आणि वाटी. मला इतकंच दिसलं म्हणून मी इतकंच लिहिलं. ठीक आहे. परत बघा, जेवणाचा डबा, पेला म्हणजे ग्लास, पाणी प्यायचा ग्लासला आपण पेला म्हणत असतो. शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात? पेला. इंग्लिशमध्ये ग्लास. आणि वाटी, कटोरी बोलते हैं हिंदी में, है ना. जैसे हिंदी में कटोरी बोलते हैं तो मराठी में वाटी बोलते हैं. आता बघा 6वं चित्र बघा. हे तर खूपच छान आहे आणि आवडीचं पण आहे तुमच्या, हो की नाही? बघा, या चित्रातील वस्तूंची नावे सांगा. या चित्रातील वस्तूंची नावे सांगा. आता परत झूम करून दाखवणार आहे मी, लक्ष द्या. बापरे, किती सुंदर चित्र आहे हे. आईस्क्रीमचं दुकान दिसतंय, हो की नाही? आता याच्यात आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू दिसत आहे? आता मला कुठल्या कुठल्या दिसल्या मी त्या लिहिल्या. तुम्हाला एखादी एक्स्ट्रा दिसत असेल तर ती लिहायची आणि मला जेव्हा आपली झूम मीटिंग होईल तेव्हा सांगायचं मग मी असं असं लिहिलं बा, हो की नाही? बघा, मी काय काय लिहिलं आहे बघा. पंखा, लाईट म्हणजे दिवा. लाईट इंग्लिश शब्द आहे, पण मराठीसुद्धा त्याचा उच्चार केला जातो. लाईट असं मराठीसुद्धा मध्ये म्हणतात, पण दिवा हा शुद्ध मराठी शब्द आहे. ठीक है, दिया बोलते हैं हिंदी में, है ना. वैसे ही अभी नेक्स्ट क्वेश्चन देखो. दुकानाबाहेर मुलगा काय विकत आहे? दुकानाबाहेर मुलगा काय विकत आहे? विकणे म्हणजे सेल करणे, विक्री करणे, हो की नाही? तर बघा, दुकानाबाहेर मुलगा काय विकत आहे? परत झूम करून दाखवते मी. बघा, लक्ष द्या. त्याच्या हातात काहीतरी दिसतंय, हो ना. आणि वरती लिहिलेलं पण आहे, म्हणजे आपल्याला किती सोपं होऊन जातं की नाही ओळखणं. हो, दुकानाबाहेर मुलगा आंबे विकत आहे.
दुकानाबाहेर मुलगा आंबे विकत आहे. बघा, दुकानाबाहेर मुलगा आंबे विकत आहे. आता त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. मुलगी कोणते आईस्क्रीम मागत आहे? मुलगी कोणते आईस्क्रीम मागत आहे? आता परत चित्र बघा, झूम करून दाखवते. ते लिहिलेलं आहे बघा, लक्ष दिसतंय? कोणता आईस्क्रीम मागते ती? मँगो आईस्क्रीम. मुलगी मँगो आईस्क्रीम मागत आहे. मुलगी मँगो आईस्क्रीम मागत आहे. आता हे जोडाक्षर जे दिले आहे हे व्यवस्थित लिहायचे आहेत तुम्हाला, बरं का? हे सगळे प्रश्न तुम्हाला नीटनेटके आणि चित्रांची झेरॉक्स काढून व्यवस्थित कापून व्यवस्थित चिपकवून 1 बाय 1 जसं मी चित्राच्या खाली प्रश्न लिहिलेले आहे तसेच एक एक चित्र चिपकवायचे आणि व्यवस्थित लिहायचे. जेव्हा झूम मीटिंग होईल तेव्हा मी संपूर्ण चित्राच्या खाली जे प्रश्न उत्तरे दिलेले आहे ते सगळे वहीत व्यवस्थित लिहायचे आहेत. ठीक आहे? थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.